नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. विधी लिखित भाग 13. हां, पण तू आज न सांगताच गेलीस त्याचे काय? हे एका अर्थी बरे झाले मी आजारी आहे, या निमित्ताने तरी तू माझ्यासोबत आहेस. विद्युत हसतच बोलला. तसे वीणा अचानक गंभीर झाली. मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. वीणा गडबडीत तिथून जाऊ लागलीस की विद्युतने तिचे हात पकडले. तशी ती त्याच्या अंगावर पडली. सर अहो. वीणा बावरून त्याच्या दूर होऊ लागलीस की त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला घट्ट पकडून ठेवले. त्याच्या हाताचा गरम स्पर्श कमरेवर होताच वीणाच्या अंगावर शहारे उठले. ती आवंड्या घेडून त्याला बघू लागली. का माझ्यापासून सारखी दूर पडतेस? विद्युत तिच्या गालावर रुरडणाऱ्या बटा कानामागे सारत बोलला. ते डोळे मिटून शांत त्याच्या अंगावर पडून होती. मनात चलबिचल होऊ लागली. किती रोखणार होती ती स्वतःला. असे प्रेम तर तीही डिझर्व करू शकत होती. तिच्याही इच्छा अपेक्षा होत्या, पण हा पण मध्ये यायचा आणि तिचे सगळे स्वप्न चूरचूर व्हायचे. बंद डोळ्याआड आसवांनी गर्दी केली. विद्युत एकटक तिला न्याहाळत होता. तिच्या चेहऱ्यावरचे दुःख तो आजही बघत होता, पण कळत नव्हते नेमकं काय असावे. तुला काही त्रास आहे का क्युटी पाय? न राहावून विद्युतने विचारले. तसे आश्चर्याने तिने डोळे उघडले. डोळ्यातील पाणी गालावर ओघळले. हे डोळ्यात पाणी? त्याने तर्जनीवर अश्रूचा थेंब झेलला. काही नाही. बरं तुम्ही फ्रेश व्हा, मी आलेच. बोलून वीणा घाईने तिथून निघून गेली. विद्युत नाराजीत तिला जाताना बघतच राहिला. डोक्यात हजारो प्रश्नांचे काहूर माजले होते. काही वेळातच वीणाने विद्युतसाठी गरम गरम सूप आणि सोबत हलका फुलका जेवण घेऊन आली. विद्युतही फ्रेश होऊन आला. वीणाने टिपाईवर प्लेट ठेवले आणि थोडंसं अंतर राखून ती सोफ्यावर बसली. त्याच्याशी नजर मात्र मिळवू शकत नव्हती. तू खाल्लेस? विद्युतने विचारले. पहिले तुम्ही खा, मग खाते मी, वीणा हसतच बोलली. तसे त्याने थोडंसं खाऊन घेतले. तिने औषध दिले तसे तो बेडवर आडवा झाला. थोडासा थकलेलाच दिसत होता. वीणाने सगळं आवरले आणि खाली निघून गेली. ती आली तेव्हा विद्युत झोपी गेला होता. त्याला बघतच वीणा सोफ्यावर आडवी झाली. रात्री मध्ये मध्ये उठून तिने तो ठीक असल्याचेही चेक केले. 2 दिवस वीणाने त्याची खूप छान काळजी घेतली. सकाळी उठल्या उठल्या विद्युतच्या नजरेस वीणाचा सुंदर निरागस चेहरा आला. तसे तो हलकेच गालात हसला. आज बरेच फ्रेश वाटत होते त्याला. किती क्यूट आहे ही आणि प्रेमळही. तिच्याकडे तो अगदीच प्रेमाने बघत होता. तिची चोडबोड झाली तसे त्याने डोळे मिटले. तिच्या पावलांचा आवाज त्याच्या दिशेने येऊ लागला. पाठोपाठ तिच्या हाताचा स्पर्श त्याच्या कपाळावर. हाश, बरं झाले ताप उतरला, वीणा स्वतःशीच बोलली. ती फ्रेश होऊन खाली किचनमध्ये गेली. ज्वाला सर? हातात नाश्ता कॉफीचा ट्रे घेऊन ती रूममध्ये आली. तिने टिपवर ट्रे ठेवले आणि विद्युत जवळ येत आवाज दिले. पहिलेचा जागा असलेला तो आडच देत उठून बसला. सर, आता तुम्ही ठीक आहात? तर मी आज घरी जायचे म्हणत होते. नाश्ता करताना वीणाने विषय छेडले तसे त्याच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या. हेही तुझेच घर आहे, इथे आवडले नाही का? विद्युत तिच्याकडे रोखून बघू लागला. तसं नाही सर, पण तुम्हाला बरं नव्हतं म्हणून तुमची मदत करायला आले मी. आता मला जावं लागेल. तसेही आता मला स्टुडिओमध्येही जावं लागेल आणि ते इथून खूप दूर आहे, वीणा बोलली. विद्युत लगेच ड्रॉवर जवळ गेला. त्याने एक चावी तिच्या पोळ्यात ठेवली. कशाची की आहे? वीणा गोंधळून त्याला बघू लागली. कार की. तू स्टुडिओमध्ये कारने जा आणि इथून तू कुठेही जाणार नाहीयेस. मी एवढाही बरा नाही आहे की मला तुझी गरज भासणार नाही, विद्युत बोलला. पण सर, ती बोलतच होती की त्याने दुसरी एक की तिच्या पुढ्यात ठेवली. ते प्रश्नार्थक त्याला बघू लागले.
बंगलोची की आहे, तू इथून कुठेही जाणार नाही अँड दॅट्स फायनल. बोलून विद्युत शांतपणे त्याचा नाश्ता करू लागला, तर वीणा शॉक होत त्याला बघत होती. तो त्याच्या घरावर, त्याच्या वस्तूवर तिला मालकी हक्क देत होता का? सर, पण हे योग्य दिसणार नाही, वीणा बोलली. विद्युतने चिडून तिला पाहिले. इथे तुला काही प्रॉब्लेम आहे का? विद्युत बोलला. तसे तिने नकारात मान हलवली, पण त्याच्यासोबत राहणं तिला योग्य वाटत नव्हते. ती विचारात हरवली तेव्हाच तिचा मोबाईल रिंग झाला. स्टुडिओमधून कॉल होता. तिला शूटिंगसाठी बोलवत होते. तिने भरभर स्वतःचे आवरले आणि विद्युतचा निरोप घेऊन ती स्टुडिओमध्ये आली, पण नेहमीसारखे कॅबने. आज मार्केटमध्ये शनाया वीणा आमनेसामने येणार होत्या. त्यांच्यात वाद होऊन शनाया वीणाला थापड मारेल असा सीन होता. सेट, कॅमेरा तयार होते. शनाया साधासा कुर्ती पैजामा घालून, हातात एक शॉपिंग बॅग, काहीशी थकलेली, ओढणीने चेहऱ्यावरचा घाम टिपत पायीच घराच्या दिशेने निघाली. तेव्हाच एक चमचमती कार तिच्या पुढ्यात थांबली आणि कारमधून ॲटिट्यूडमध्ये वीणा बाहेर आली. वीणा शनायाला तुच्छ नजरेने खालून वर निहाळू लागली. मग तिने शनायाचा नवरा म्हणजे अखिल तिला हवा असल्याचे सांगितले आणि दोघीत वाद होऊ लागला. रागाच्या भरात शनायाने वीणाच्या कानाखाली मारले. त्या थापडचा आवाज एवढा मोठा होता की तिथे उपस्थित सगळेच आश्चर्याने शनायाकडे बघत होते. वीणाचा चेहरा एका बाजूला झाला. तीही काहीशी आश्चर्याने तिच्याकडे बघत होती. फक्त मारण्याची ॲक्टिंग करायची होती, पण शनायाने खरोखरच वीणाच्या गालावर मारले होते. तिचे पाचही बोटं वीणाच्या गालावर उमटले. डायरेक्टर कट बोलणार त्याआधीच शनायामध्येच मोठ्याने हसली आणि तो सीन खराब झाला. मिस शनाया, मारण्याचे फक्त नाटक करायचे होते. प्लीज, विनाकारण तुमच्या कोस्टारला हार्म होईल असे वागू नका, डायरेक्टर चिडून बोलले. सॉरी सर, मी रिअलिस्टिक ॲक्टर आहे, सगळ्यांना माहीतच आहे. बस मी ते फील आणण्याचा प्रयत्न करत होते. माहीत नाही कसे वीणाला मारले. सॉरी हा वीणा, जोरात तर नाही ना लागले तुला? शनाया खोटी काळजी दाखवत वीणाला बोलली, पण तिच्या ओठावरचे तिरकस हसू वीणाने ओळखले. इट्स ओके मॅम. बोलून वीणा दूर एका खुर्चीवर बसली. गाल अजूनही चुरचूर करत होते. मेकअप आर्टिस्ट वीणाजवळ आली. तिने वीणाला टचअप करून दिले. परत तो सीन शूट होणार होता आणि यावेळीही शनायाने वीणाला मारले आणि स्वतः सीन खराब करत होते. सगळं परफेक्ट असूनही शनायाच्या मध्ये हसण्याने डायरेक्टरला एकच सीन वारंवार घ्यावा लागत होता. असे करत 3-4 टेक घेतले आणि प्रत्येक वेळी शनायाने वीणाला खरोखर मारले. आता तर ती बाब सगळ्यांच्या लक्षात आली. तसेही शनाया वीणाचा तिरस्कार करते हे बरेचदा सगळ्यांच्या नजरेस आले होते. डायरेक्टरने वॉर्निंग देऊनही शनाया शांत बसली नाही. जणू ती तिचा आजवरचा सगळा राग वीणावर काढत होती. शेवटी डायरेक्टरने पॅकअप केले आणि वीणा तिचा दुखरा गाल घेऊन विद्युतच्या बंगलोवर आली. तिने मुद्दाम विद्युत समोर जायचे टाळले. शेजारच्या एका रूममध्ये बसून बर्फाने तिचे गाल शेकू लागली. नेमका शनायाचा प्रॉब्लेम काय आहे? ती कशाची दुश्मनी काढत आहे माझ्यासोबत? वीणा स्वतःशी बोलली. गालाची आगाग होत होती. तिने मिररमध्ये पाहिले तर गाल अगदीच लाल झालेला. डोळ्यात टचकन पाणी झाले तिच्या. तेव्हाच विद्युत तिच्या रूममध्ये आला. त्याला बघताच वीणाने तिचा चेहरा दुसरीकडे फिरवले. तो तिच्या पुढ्यात उभा झाला. काहीतरी वेगळे पण जाणवत होते तिच्यात. इथे काय लागले? तिच्या गालावर हळूवार बोट फिरवत त्याने काळजीने विचारले. काही नाही, ते हेवी मेकअपची सवय नाही ना, ॲलर्जी झाली, ठीक होईल. स्वतःला सावरत नजर चोरून वीणा बोलली. पण तो एकटक तिला निहाळत होता. तुला कोणी मारले का? विद्युत बोलला. तसे तिचे डोळे वाहू लागले. त्याने लगेच तिला मिठीत घेतले. शांत हो, टेल मी, काय झाले? कोणी मारले तुला? तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत विद्युतने विचारले. तिला इच्छा झाली शनायाविषयी सांगण्याची, पण परत आठवले ती VR एंटरटेनमेंटची टॉप ॲक्टर आणि खुद्द VR तिचा बॉयफ्रेंड. काही नाही, नॉर्मल आहे. बरं, आता कसं वाटत आहे तुम्हाला? त्याच्या दूर होत वीणाने विषय बदलत विचारले. तू आहेस तर मी एकदम ठीक, विद्युत बोलला. त्याची तिच्यावर खिळलेली इंटेन्स नजर ती कावरीबावरी झाली. तिच्या ओठावरचे लाचरे हसू बघून विद्युतला तिची गंमत वाटली. तो हाताची घडी घालून पापणी न लावता एकटक तिला बघू लागला. सर प्लीज.
वीणा लाजून पुटपुटली. अरे मी काय केले? भोळेपणाचा आव आणत विद्युत बोलला. तसे ती लगेच खाली पडून गेली त्याच्या नजरेपासून दूर. ओ क्युटी पाय, वेळ लागेल मला. आता मला तुझ्या दूर राहणं अवघड होईल. घरी लवकर काय ते बोलावं लागेल, मग तू कायमची फक्त माझी. विद्युत स्वतःशीच पुटपुटला. वीणाने 2-3 दिवसाची सुट्टी टाकली होती. सध्या तरी तिला शनायाच्या समोर जायचे नव्हते. विद्युत बरा झाल्याने ऑफिसमध्ये गेला होता. ती मस्त गार्डनमध्ये फुलझाडांना पाईपने पाणी घालत होती. सोबत तिचे गुणगुणणे सुरू होते. तेव्हाच एक कार गेटमधून आत आली. वीणाने गोंधळून तिकडे पाहिले. जवळजवळ आठवडा झालेला तिला इथे येऊन, पण इथे विद्युत, वीणा आणि काही मेड सोडले तर बाहेरून कोणीही आले नव्हते. हातातील पाईप खाली टाकून ती लगेच बंगलोच्या दिशेने गेली तर एक कारमधून सुंदरशी मध्यम वयाची स्त्री उतरली. अंगावर ब्ल्यू जॉर्जेट साडी, अगदीच गोरी, चेहऱ्यावर माफक मेकअप, काहीशी ॲटिट्यूडमध्ये चालत तिच्या दिशेने आली. तू कोण आहेस? त्यांनी कठोर स्वरात विचारले. मी वीणा. आपण कोण आणि कोण हवंय? वीणाने गोंधळून तिला विचारले. तिचे नाव ऐकून मात्र त्यांच्या डोळ्यात चमक आली. अच्छा, तर तू आहेस वीणा. तिला खालून वरपर्यंत निहाळत त्या बोलल्या. वीणाने ओशाळून नजर झुकवली. सुंदर आहेस, अगदीच माझ्या मुलाला शोभून दिसतेस, त्या बोलल्या आणि वीणा शॉक होत त्यांना बघू लागली. चल आत बसून बोलूया. त्या हसतच आत निघून गेल्या. तर वीणा अजूनही गोंधळलेली दिसत होती. कोण, कुठल्या, त्यांचा मुलगा कोण आणि कशाविषयी त्यांना बोलायचे ते विचार करत त्यांच्या मागे गेले. त्या ऐटीत सोफ्यावर बसल्या तर वीणा हाताची चुडबुड करत काहीशी अंग चोरून त्यांच्या पुढ्यात बसली. त्यांची ती करारी नजर तिला धडकीच भरली. कुठे राहतेस तू? तुझे गाव कोणते? तुझे आई बाबा काय करतात? त्याने वरच्यावर प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि वीणा सुन्न. तिच्याविषयी पहिल्यांदाच कोणी एवढी डीप चौकशी करत होते. आता हळूहळू तिच्या लक्षात येऊ लागले, ही ज्वालाची आई असावी. मला आई बाबा नाही. बोलताना तिच्या हृदयाचे हजारो तुकडे झाल्यासारखे वाटले. तसेही अशा लोकांविषयी काय सांगायचे जे तिला त्यांची मुलगी मानतच नव्हते. ती जिवंत आहे की नाही याची सुद्धा त्यांनी साधी चौकशी केली नव्हती. तिचे मन गदगदून आले. ओ सॉरी, मग या अगोदर कुठे राहत होती तू? त्यांनी विचारले. तसे वीणाने भैरवीच्या आश्रमाचे नाव सांगितले आणि त्यांचे सॉफ्ट एक्सप्रेशन अचानक बदलले. रत्नपारखी विला. एक व्हाईट कलर मर्सडीज विलाच्या गेटमधून आत आली. कारमधून उतरत तो झपाझप पावले टाकत आत आला तर हॉलमध्ये वामिनी गंभीर मुद्रेत बसून दिसल्या. एकट्याच होत्या. ओजस स्टुडिओमध्ये गेलेला तर बाबा कुठल्याशा कामाने बाहेर. मला बोलावलेस? सोफ्यावर पायावर पाय ठेवून बसत त्याने गंभीर स्वरात विचारले. मी आज वीणाला भेटले. वामिनी त्याच्याकडे रोखून बघू लागल्या. मग? विद्युत निर्विकार त्यांना बघू लागला. तुझे आणि तिचे लग्न होऊ शकणार नाही, वामिनी बोलल्या. तसा तो शॉक झाला. व्हॉट? पण का? आमच्या पत्रिकाही जोडल्या, तूच बोललीस ना. मग अचानक काय झाले? विद्युत हायपर झाला. ती मुलगी रत्नपारखी घराण्याची सून बनण्याच्या लायक नाही, वामिनी बोलल्या. तसे त्याच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या. आणि हे तू कसे ठरवलेस? विद्युत वामिनीकडे बघू लागला. तसे त्याने एक नंबर डायल केले. काही वेळातच कॉल रिसीव्ह झाला. वीणा मराठे, माहिती हवी, वामिनी बोलल्या. तसे पलीकडून काहीतरी बोलणे सुरू झाले. वामिनी शांत होत्या पण विद्युतचे एक्सप्रेशन मात्र गडद झाले. तो लगेच त्याच्या बंगलोच्या दिशेने निघाला. भैरवीचा महिला आश्रम. 27-28 वर्षाची तरुण मुलगी नुकतेच कॉल कट करून मागे वळलीच की तिची नजर दारात उभ्या भैरवीवर पडली. तिच्यावर रोखलेली भैरवीची नजर आणि ती घाबरली. वीणाविषयी कोणाला सांगत होतीस तू? आत येत भैरवीने विचारले. कोणी नाही ताई. ती म्हणजे सोनी,
घाबरून बोलली आणि तिथून जाऊ लागली. मी तुला जायला सांगितले नाही. भैरवीचा भारदस्त आवाज कानावर पडला आणि तिचे हातपाय थंड पडले. भैरवीने लगेच नंबर डायल केला. रिंग जात होती पण कोणी कॉल रिसीव्ह केले नाही. मग तिने सोनीला बघतच तिच्या मोबाईलवरून तो नंबर डायल केला. पहिले तर तो कॉलही इग्नोर झाला, पण दुसऱ्या वेळी पलीकडे कॉल रिसीव्ह झाले. हॅलो, एका स्त्रीचा आवाज कानावर पडला. हॅलो मॅम, मी भैरवी रुद्र मुजुमदार. भैरवी शांत स्वरात बोलली. ओ मिसेस मुजुमदार, मी वामिनी रत्नपारखी. खूप इच्छा होती तुम्हाला भेटायची, तुमच्याशी बोलायची. आज माझी इच्छा पूर्ण झाली. बोला ना, कसे आठवण केली माझी? वामिनी हसतच बोलली. वामिनी नेहमीच अशा महिला आश्रमांना भेटी द्यायच्या, मोठ्या मनाने दान करायच्या आणि त्यांना भैरवीसारख्या मोठ्या व्यक्तीशी संबंध बनवायला आवडायचे. त्या नेहमीच सगळ्या फेमस लोकांच्या गुडबुक्समध्ये राहण्याचा प्रयत्न करायच्या, फक्त स्वतःच्या इमेजसाठी. सेम हियर. बरं मिसेस रत्नपारखे, तुम्ही काही वेळापूर्वी माझ्या आश्रममध्ये कॉल केलेले कशासाठी? भैरवी गंभीर स्वरात बोलली. अच्छा, ते होय. तुमच्या आश्रमात एक वीणा नावाची मुलगी राहत होती, तिची माहिती हवी होती. ती मला मिळाली. थँक्यू. हां, तुमचा स्टॉफ खूप छान आहे. वामिनी चापलूशी लावत बोलली आणि भैरवीने भुवई उडवत सोनीला पाहिले. आणि तुम्हाला काय माहिती झाले? तेच की वीणा पहिले देहविक्री करायची वगैरे वगैरे, वामिनी सहज बोलली. पण भैरवीच्या रागाचा पारा मात्र चढला. ओके मिसेस रत्नपारखी, मला जरा महत्त्वाचे काम आले, मी नंतर कॉल करते, बोलून भैरवीने कॉल कट केला. तुला आपल्या आश्रमाचे रूल्स माहीत नाही का? नवीन आहेस तू? इथल्या कुठल्याही मुलीची डिटेल्स बाहेर जाऊ नये याची मी काळजी घेत असते आणि तू मूर्खपणा करून विनाचे सगळे डिटेल्स मिसेस रत्नपारखीला दिलेस. कळते का तू काय केलेस? वीणा VR एंटरटेनमेंट कंपनीमध्ये जॉब करते आणि ती कंपनी मिसेस रत्नपारखीच्या मुलाची आहे. कळते का तुला? तुझ्या एका मूर्खपणामुळे वीणाचं करिअर बर्बाद होऊ शकतो. एवढ्या मेहनतीने ती पुढे आली, मानाने जगायला शिकली, तर तू तिच्या मार्गात अडथळे आणण्याचे काम केलेस. शेम ऑन यू. सोनी, तुला बाहेरचे जग कसे आहे सांगायची तर गरज नाही. तू त्याच जगाची पीडिता म्हणून या आश्रमात राहतेस ना. पण वीणाने तिचे मार्ग निवडले. तिला या 4 भिंतीत बंदिस्त राहायचे नव्हते, स्वच्छंदी जगायचे होते आणि स्वतःच्या मेहनतीने ती इथवर आली आणि तू क्षणात सगळं मातीमोल केलेस. तू या आश्रमातून एकदा बाहेर पड. किती आव्हानं, किती संकट येतील तुझ्या मार्गात. त्या संकटाशी लढत तू तुझे अस्तित्व तयार केलेस ना, तर मी मानेन एखाद्याच्या मार्गात काटा बनणं खूप सोपं आहे, पण फूल बनणं कठीण. आणि तू वीणाच्या मार्गात काटा बनलीस, यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. वीणाला तुझ्यामुळे कुठलेही प्रॉब्लेम आले ना सोनी, तर याद राख, या आश्रमाचे दरवाजे कायमचे तुझ्यासाठी बंद होतील. मग बघते मीही तू कशी सर्व्हाइव्ह करतेस. भैरवीने तिला धमकावले तसे सोनीला धडकी भरली. वीणाला मिळणारे स्पेशल ट्रीटमेंट, तिचे बिंदास जगणे, तिची प्रगती, समाजामध्ये मिळणारा तिला मान बघून सोनीला ईर्ष्या होती. वीणा जे करू शकत होती त्याच्या 1% हिंमत कोणा दुसऱ्या मुलीमध्ये नव्हती की आश्रमाच्या बाहेर पडून स्वतःसाठी जगावे. बस त्यांचे आयुष्य, आश्रम आणि त्या एवढ्यातच सीमित. अपवाद वीणा. यामुळेच रागाच्या भरात वीणाचे सगळं सत्य तिने वामिनीला सांगितले होते. भैरवी 6 वर्षापासून वीणाला बघत होती. वीणा एक मेहनती, इमानदार मुलगी होती. भैरवीच्या आश्रमातील शेड्यूलनुसार सगळ्यांना आत्मनिर्भर बनण्याचे प्रशिक्षण दिले जायचे. वीणाचा कल डान्समध्ये होता म्हणून तिच्यासाठी डान्स क्लासची सोय करण्यात आली आणि तिच्या मेहनतीने वीणाने सगळे पाश तोडले आणि त्या 4 भिंतीच्या बाहेर येऊन स्वतःचे नाव कमावले. आणि आज तिच्याच आश्रमातील एका मुलींमुळे तिचे पंख छाटले तर जाणार नाही ना. भैरवीला भीती वाटून गेली. वीणा हॉलमध्ये बसून विचारात हरवलेली. ज्वालाची आई येऊन गेली तेव्हापासून तिचे मन उगाच अस्वस्थ झाले. दोघीत विशेष असं बोलणं तर झाले नाही. तिची चौकशी करून त्या लगेच निघून गेल्या, पण त्यांच्या नजरेत काहीतरी होते जे वीणाला परेशान करत होते. तेव्हाच बाहेर कार थांबण्याचा आवाज आला आणि ती भानावर आली. नेहमीप्रमाणे तिने दोघांसाठी कॉफी बनवली आणि विद्युतच्या रूममध्ये गेली तर तो गॅलरीमध्ये उभा दिसला. सर, वीणाने त्याच्या पुढ्यात कॉफी मग पकडले. कोण आहेस तू?
कॉफी मग हातात न घेताच त्याच्याकडे न बघताच तो वृक्षस्वरात बोलला, पण त्याच्या विचित्र प्रश्नाने ती गोंधळली. असे काय विचारताय सर? मी वीणा. वीणा त्याच्याकडे बघू लागली. मी विचारले, कोण आहेस तू? त्याने जळजळीत कटाक्ष तिच्यावर टाकला. त्याचे लालसर डोळे, डोळ्यातील धग बघून तिला धडकीच भरली. ती 2 पाऊल मागेच सरकली. तू त्या आश्रमामध्ये का राहत होतीस? तिचे एक हात गच्च आवडून घेत तो चिडून बोलला आणि ती डोळ्यात पाणी घेऊन वेड्यासारखी त्याला बघू लागली. पण हे एक ना एक दिवस होणारच होते. सर, इट्स हर्टिंग मी. भानावर येत तिने त्याचे हात बाजूला केले. आणि मला होत आहे त्याचे काय? तू तुझे सत्य मला का सांगितले नाहीस? विद्युत बेचैन होत बोलला आणि वीणाने मोठा श्वास घेतला. तसेही ती त्याच्यात गुंतत चाललेली कळत होते तिला आणि तोही. आणि तिचे सत्य सांगण्याची वेळ आली समजून तिने मनाला कठोर केले. माहीत होते यानंतर कधी तो तिचे तोंडही बघणार नाही. काय आणि कशी सांगणार होते सर मी माझा पास्ट? मी एक कॉल गर्ल होते. हे कसे सांगणार होते मी? वीणा नजर चोरून इकडे तिकडे बघू लागली आणि तिच्या तोंडून सत्य ऐकून त्याला धक्काच बसला. त्याला वीणा खरंच मनापासून आवडलेली. पण ओ, म्हणजे तू कॉल गर्ल, कितीतरी पुरुषाशी संबंध बनवलेले, माझ्या आयुष्यात आलेस ते एकदम सोज्वळ सती सावित्री बनून. तुझ्या या सुंदर रूपावर, तुझ्या निरागसतेवर माझ्यासारखा मूर्ख श्रीमंत मुलगा भाडेल आणि तुला त्याच्या हृदयाची, त्याच्या घराची मालकीण बनवेल आणि तू आयुष्यभर ऐश करत जगशील. हाच उद्देश होता ना तुझा? विद्युत त्याच्यावर जडजडीत कटाक्ष टाकून बोलला. त्याचे हृदय पुरते रक्तबंबाळ झालेले, जिच्यासोबत भविष्याची सुंदर स्वप्न पाहिलेली, ती तर त्या लायक नव्हतेच. त्याचे आरोप ऐकून मात्र वीणाचे हृदय पुरते तुटले. तिने तर कधीच स्वतःभोवती एक वलय तयार केले होते आणि तिने त्यातून बाहेर पडण्याची विचार केला नाही. बस ज्वाला तिला स्पेशल फील करून द्यायचा म्हणून थोडी स्वार्थी झालेली, पण तिने कधी तिच्या मर्यादा तोडल्या नाही. त्याने तिची मदत केली म्हणून त्याच्या आजारपणात मनोभावे त्याची सेवा करायला आलेले. काम झाले तसे निघूनही जाणार होते. तुला माझ्या भावनांशी खेळताना जराही काही वाटले नाही का? तुला वाटलेच कसे मी तुझ्यासारख्या बाजारू मुलीचा स्वीकार करेन? तुझ्यासारख्या मुलीला तर मी वाऱ्यालाही उभे करणार नाही. तुझ्यासारख्या मुली फक्त एखाद्याच्या बेडवर शोभून दिसता, एका घरंदाज घराण्याची सून म्हणून नाही. दातावर दात घट्ट आवडून घेत तो बोलला. वीणा सुन्न त्याचे सगळे आरोप ऐकून घेत होती. तिला एवढं शांत बघून त्याचा राग अनावर झाला. त्याने तिचे हात पकडले आणि तिला ओढतच घेऊन तो खाली आला. तुझ्यासारख्या मुलीला ना माझ्या घरात जागा आहे ना माझ्या हृदयात, बोलून तिला दरवाज्यातून बाहेर ढकलून देत तिच्या तोंडावरच त्याने दरवाजा लावून घेतला. वीणा आसू भरल्या नयनांनी त्या बंद दरवाजाकडे बघतच राहिली. भानावर येत तिच्या फाटक्या नशिबाचे तुटलेले हृदयाचे लखतर जमा करत तिने त्याचे घर सोडले, ते कायमचे. वर त्याच्या रूमच्या गॅलरीतून तो तिला जाताना बघतच राहिला. खूप त्रास होत होते त्याला, पण तिचे सत्य एवढे भयानक असेल त्याला कधी वाटलेच नव्हते. नेहमी तिचे दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न करणारा, तिला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्यानेच तिच्याकडे पाठ फिरवली. रूममध्ये येत तो बेडला टेकून खाली बसला. डोळ्यातून अश्रू वाहू लागले क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.